जंतर मंतरवरील पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सीजेपीच्या याचिकांवर आजही पुन्हा सुनावणी होणार आहे। पोलिसांनी अतिबळाचा वापर केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी आणि याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। दिल्ली महाराष्ट्रासह 6 राज्याचे मुख्य सचिव ऑनलाईन उपस्थित राहतील। दिल्लीतल्या जंतर मंतरवरील लाठीचार्ज प्रकरणात सुप्रीम कोर्टात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आंदोलनादरम्यान पोलिसांनी अतिबळाचा वापर केला असा आरोप करण्यात आलेला आहे। त्या संदर्भात सीजेपीने याचिका दाखल केलेल्या आहेत। यावर 28 जुलैला सुनावणी झाली होती। यावेळी कोर्टाने निष्पक्ष चौकशीची गरज व्यक्त केली होती आणि त्यासाठी एसआयटी स्थापन करा असे संकेत सुद्धा दिले होते। त्यामुळे आज कोर्ट या संदर्भातला निर्णय घेतं का याकडे लक्ष लागले। गेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने दिल्ली महाराष्ट्रासह 6 राज्यांना नोटीस बजावली होती। तसंच आजच सुनावणीमध्ये ऑनलाईन उपस्थित राहा अशा सूचना सुद्धा केलेल्या आहेत। त्यामुळे आज नेमकं काय होतं कोर्टामध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। पेपरफुटीशी संबंधित याचिकांवर एकत्रित सुनावणी घेतली जाणार आहे। सीबीआयला 4 आठवड्यात तपास पूर्ण करण्याचे निर्देश द्या, याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टाला ही विनंती केली आहे। सर्वोच्च न्यायालय आज नीट यूजी 2026 परीक्षेच्या पेपरफुटीशी संबंधित अनेक याचिकांवर सुनावणी घेणार आहे। याचिकाकर्त्यांनी परीक्षा आयोजित करणाऱ्या राष्ट्रीय चाचणी संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। याचिकाकर्त्यांची मागणी आहे की न्यायालयानं भारत सरकारला एनटीए बदलण्याचे किंवा पूर्णपणे नवीन आणि अधिक सुरक्षित प्रणाली तयार करण्याचे निर्देश द्यावेत। नवीन संस्था तांत्रिकदृष्ट्या सक्षम, अधिक सुरक्षित आणि स्वतंत्रपणे कार्यरत असावी अशी त्यांची मागणी आहे। न्यायालयानं सीबीआयला 4 आठवड्यांच्या आत पेपरफुटीच्या तपासाचा अहवाल सादर करा असे निर्देश द्यावेत अशी सुद्धा त्यांची मागणी आहे। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नीट पेपरफुटी प्रकरणात आज फास्ट ट्रॅक सुनावणी होणार आहे। दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टामध्ये ही सुनावणी होईल। नीट आरोपींविरोधात सीबीआयनं आरोपपत्र दाखल केलेलं आहे। पेपरफुटीतील 13 आरोपींविरोधात आरोपपत्र सीबीआयनं दाखल केलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये 13 आरोपींची नावं आहेत। सीबीआयच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून दोषारोपपत्र न्यायालयासमोर ठेवलं जाणार आहे। जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन संविधानाविरोधातील एक हत्यार होतं असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले। हे आंदोलन देशविरोधी, भारतविरोधी होतं असंही ते म्हणाले। लिमये छत्रपती संभाजीनगरातल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या नवीन प्रांत कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बोलत होते। डाव्या संघटनांनी त्यांच्या पर्यायी राजकारण, अल्टरनेट पॉलिटिक्स या संकल्पनेचा यशस्वी प्रयोग सीजेपीच्या आंदोलनाच्या माध्यमातून केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला। त्याच्यासाठी जे काही आपल्याला म्हणजे हे आंदोलन फक्त पॉलिटिकल या दृष्टीने बघू नका, केवळ अँटी बीजेपी या अँगलनी हे बघू नका। हे आंदोलन अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाच्या विरोधातलं एक हत्यार म्हणून उपयोग केलेलं आंदोलन आहे या अर्थाने बघा। अगेन्स्ट द नेशन, भारत विरोधातलं एक आंदोलन या अर्थाने उभं केलेलं आंदोलन आहे। या अर्थाने या शक्तीकडे आपण नीटपणे बघितलं पाहिजे। बाबासाहेबांनी ज्याच्याबद्दल आपल्याला जागृत केलं त्या ग्रामर ऑफ अनार्कीला नीटपणे ओळखलं पाहिजे, डिकोड केलं पाहिजे आणि त्याचं उत्तरही आपल्याला शोधायला लागेल। पुण्यातील कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपकेंची भेट घेतली। पुढील आठवड्यात आंदोलनामध्ये मदत करण्याचा नीटअप कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला दिपके उपस्थित राहणार आहेत। तसंच यावेळी महाराष्ट्रातील टीईटी पेपरफुटीवर सुद्धा चर्चा होणार आहे। टीईटी पेपरफुटीवर कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनाच्या तयारीत आहे। संजय शिरसाट स्वतः अभिजित दिपकेंना भेटायला गेले होते की एकनाथ शिंदेंनी त्यांना पाठवलं होतं हे पाहायला पाहिजे असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। अभिजित दिपके भविष्यामध्ये एखाद्या पक्षात सहभागी होतील असं वाटत नाही असंही रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। खरंच ते स्वतःच्या डोक्याली तिथे गेले होते का एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना पाठवलं होतं, नंतर नाराजगी व्यक्त केली, हे आपल्याला तरी तिथं सांगता येणार नाही। पण राहिला प्रश्न अभिजित दिपकेंचा, ते न महायुतीच्या कुठल्या पक्षामध्ये न भाजपमध्ये त्या ठिकाणी जाणार आहे। त्यामुळे काही कितीही प्रयत्न केला तर ते त्या महायुतीच्या विचाराबरोबर तिथं काम करतील असं मला तरी वाटतं।